आता एक सविस्तर बातमी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते एकविरा देवी मंदिर परिसराच्या सुशोभीकरण आणि विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी आई एकविरेचं दर्शन घेतलं। तसंच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी आई एकविरेची आरती देखील करण्यात आली। यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकविरेला सोन्याचा हार अर्पण करण्यात आलाय। यावेळी एकनाथ शिंदेंच्या त्यांनी खरंतर आई एकविरा देवी ट्रस्ट तर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला। नवरात्रोत्सवात आई एकविरेचं दर्शन झालं आणि याबद्दल आपण भाग्यवान समजतोय असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं। कार्ला गडावरील सुशोभीकरण आणि विकास कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे। मी आता आणखी आपल्या ज्या ऐतिहासिककालीन बुद्ध लेण्या आहेत त्याचा देखील विकास झाला पाहिजे म्हणून खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी मागणी केली। त्याला देखील 5 कोटी रुपये अधिकचे या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतलाय। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक 61,074 क्विंटल झाली। त्याला सर्वसाधारण दर हा 4,222 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। जालना बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक झालेली आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये उडदाची आवक 2,706 क्विंटल झाली। त्याला सर्वसाधारण दर हा 6,755 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेची यंदाची 23वी ऊस परिषद या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात परिषदेची तारीख निश्चित होणार आहे। आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 75,182 क्विंटलची आवक झाली। आज कांद्याला कमीत कमी 2,500 रुपयांपासून 4,000 रुपयांपर्यंत दर मिळाला। राज्यात सर्वत्र नवरात्रीचा उत्साह असून मुंबईकर दांडिया रसिकांसाठी आनंदाची बातमी आहे। जिल्हा प्रशासनाने नवरात्रीच्या शेवटच्या 3 दिवसांसाठी मुंबईत रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकरला परवानगी दिली आहे। आगामी काळात सोन्याला आणखी झळाळी येणार आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी ही चांगली संधी असणार आहे। इराण इस्रायल युद्धामुळे सोन्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। महाराष्ट्र भूजलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे। शेवटची कर्जत लोकल रात्री 12:12 सोडण्याच्या निर्णयामुळे रात्रपाळी करणारे कर्मचारी तसंच हातावर पोट असलेले व्यावसायिक यांची प्रचंड मोठी कोंडी होणार आहे। ठाणे परिवहन सेवेत प्रथम दाखल झालेल्या वातानुकूलित व्हॉल्वो बस भंगारात निघाल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे। 30 पैकी केवळ 2च बस रस्त्यावर धावत असून उर्वरित बस या मुल्लाबाग इथे डेपोमध्ये धूळ खात आहेत। मानहानीच्या खटल्यात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना 23 ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश पुणे न्यायालयाने दिलेले आहेत। विनायक दामोदर सावरकर यांची नात सात्यकी अशोक सावरकर यांनी हा मानहानीचा खटला दाखल केलाय। राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये दिलेल्या वक्तव्यावर सावरकरांच्या नातीने आक्षेप घेतलाय। आता एक सविस्तर बातमी। नागपुरातील LIC चौक ते ऑटोमोटिव्ह चौक पर्यंत जोडणाऱ्या 5.67 किलोमीटर डबल डेकर उड्डाणपुलाचं आज लोकार्पण करण्यात येणार आहे। या पुलामुळे नागपूरकरांचा प्रवास सुखकर होणार आहे। या उड्डाणपुलामुळे कामठी मार्गावरील वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळणार आहे, तर कामठीहून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना या उड्डाणपुलावरून थेट प्रवास करता येणार असल्याने त्यांची वेळ आणि इंधनाची देखील बचत होणार आहे। सांगली सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या नव्या प्रकल्पाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन पार पडलं। दरम्यान या नव्या प्रकल्पामुळे भागातील सामाजिक आर्थिक समृद्धीला गती मिळेल अशी प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी दिली आहे। पूजा खेडकरच्या बाबतीत जी माहिती दिली ती वस्तुस्थितीला धरून नाही असं पूजाचे वडील खेडकर यांनी स्पष्ट केलेलं आहे। सुजय विखे पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवल्याने आपली बदनामी केल्याचा आरोपही त्यांनी केला। मालेगावमधील कार्यक्रमाच्या बंदोबस्ताला जात असताना चांदवडच्या राहुड घाटाजवळ पोलिसांच्या वाहनाचा अपघात झाला। या अपघातात नाशिक ग्रामीणचे पोलीस कर्मचारी जखमी असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानलेत। महाराष्ट्र आणि मराठी माणूस तुम्हाला कधीही विसरणार नाही असं रामदास कदम म्हटले।
अहमदनगरचं नामांतर करण्याला केंद्रानं मंजुरी दिलेली आहे। नगरचं नामांतर अहिल्यानगर करणार असल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करण्याचा शब्द चौंडी येथे दिला होता, तो शब्द सरकारनं पूर्ण केला असं म्हणत सुजय विखे पाटील यांनी सरकारचे आभार मानलेत। नगरचं नामांतर करून महायुतीनं जनतेचा विश्वास दृढ केलाय असं देखील विखे पाटील म्हटले। अहमदनगरच्या नामांतराला मंजुरी मिळाल्यानंतर राम शिंदे यांनी सरकारचे आभार मानलेत। पुण्यश्लोक अहिल्यादेवींची 300वी जयंती साजरी होते, अशातच हा निर्णय झाल्यानं राम शिंदेंनी समाधान व्यक्त केले। अभिनेत्री श्रद्धा कपूरनं शिर्डीमध्ये जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं। शिर्डीमध्ये झालेल्या नारी शक्ती सन्मान सोहळ्याला देखील श्रद्धानं हजेरी लावली। यावेळी सुजय विखे पाटलांच्या पत्नी धनश्री विखे पाटील यांनी श्रद्धाचं स्वागत केलं। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं। दरम्यान साई भक्तांना शिर्डीमध्ये येण्यासाठी सुविधा वाढणार असून लवकरच आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस शिर्डीकरांना मिळेल असं अश्विनी वैष्णव म्हटलेले आहेत। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी साहित्यिक आणि मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। यावेळी फडणवीसांनी सर्वांना पेढे वाटत आनंद साजरा केला। मला लोकसभेत चॅलेंज देणारे अजित पवार स्वतः बारामतीमधून निवडणूक लढवणार नाहीत, ही शरद पवार साहेबांची जादू आहे असा टोला खासदार अमोल कोल्हे यांनी लगावलाय। शरद पवारांनी तिसऱ्या आघाडीची खिल्ली उडवल्यानंतर राजू शेट्टींनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय। महाराष्ट्राचा सातबारा तुमच्या नावावर केलेला नाही असं टीकास्त्र राजू शेट्टींनी डागलंय। विधानसभा निवडणुकीत रासपला 40 जागा मिळाल्या नाहीत तर स्वबळावर लढण्याची तयारी असेल असा इशारा महादेव जानकर यांनी महायुतीला दिलाय। हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी भाजप सदस्यत्व आणि पुणे जिल्हा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पदाचाही राजीनामा दिला। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला। राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारणारा खेकडा अशा शब्दात रोहित पवार यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर टीका केली आहे। येत्या विधानसभेत लोकशाहीच्या माध्यमातून त्यांच्या नांग्या ठेचायच्या आहेत असा हल्लाबोल देखील रोहित पवार यांनी केला। बदलापूर घटनेनंतर सरकारनं शिक्षकांना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक केलेलं आहे। आपलं सरकार पोर्टलवरून चारित्र्य पडताळणीसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो। भारताचा परकीय चलनाचा साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेलेला आहे। आरबीआयच्या आकडेवारीनुसार 27 सप्टेंबर 2024 रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा 704.885 अब्ज डॉलरच्या पातळीवर पोहोचलाय। जिल्ह्यातील 413 शाळा आणि महाविद्यालयातील 4 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला। यावेळी त्यांनी 16 लाख नवी मुंबईकरांमध्ये जनजागृती केली आहे। डोंबिवली शहर परिसरात भाजीपाला घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होते, मात्र या परिसरात अस्वच्छता असल्यानं आजारी पडण्याचा धोका वाढलाय।